महिन्याला 1500 रुपये या योजनेद्वारे महिलांना मिळेल, पण अटी आणि शर्तींमुळे कमी महिलांना फायदा होईल असा आरोप विरोधकांनी केलाय। आणि या योजनेसाठी नेमकं कोण कोण पात्र आहे पाहूया। ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान 20 ते 22% महिला बसू शकतील। या अटीची पूर्तता झाली तर कारण 5 एकर जमीन मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग आहे, तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय। बजेटमध्ये सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि महिन्याला 1500 रुपये देण्यासंदर्भात तात्काळ GRही काढला। पण त्या योजनेतल्या अटी शर्तींमुळे 22% महिलांनाच फायदा होईल असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले। ह्या योजनेचा आणून महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान 20 ते 22% महिला बसू शकतील। या अटीची पूर्तता झाली तर कारण 5 एकर जमीन मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग आहे, तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय। सरकारमध्ये इथे आहोत, तुम्हाला त्यांच्या खात्यात DBT गेल्यावर कळेल की नाही, DBTने पैसे गेल्यावर कळेल की नाही। आणि 1 जुलैपासून लगेच लागू विजयराव, 1 जुलैपासून। आणि आमचे दादा जे बोलतात यार काढला, दादा का वादा पक्का रहता है, यार वाचा। आणि हे बघा यार या हे घ्या। आता नेमकं कोण पात्र आणि अपात्र तेही पाहूया। पात्र कोण तर महिला महाराष्ट्रातली रहिवाशी असणं आवश्यक, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण ते कमाल वय 60 वर्ष पूर्ण असावं, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं। आता अपात्र कोण तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास, कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असल्यास योजनेतून बाद होणार। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन घेत असल्यास अपात्र होणार। इतर सरकारी योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा अधिक लाभ घेत असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास पात्र ठरणार नाही। 5 एकरची अट जे ठेवली आहे, करोडो शेतकरी आहे विदर्भातला, त्या 5 एकरामध्ये ज्याच्या शेतीला पाणी जात नाही, कुठलंही उत्पन्न निघत नाही, त्या शेतकऱ्याची ती जे 5 एकराची अट आहे ते रद्द करावी, ते सरसकट दिली पाहिजे। 5 एकरवाला शेतकरी सुखी आहे का ते तपासणं गरजेचं आहे। 5 एकरवरील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने काय तर केल्या आहे। मग असं असताना अशा अटी टाकून मला वाटतं ते चुकीचं ठरेल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारनं काढलेल्या GR नुसार एखाद्या सरकारी योजनेचा 1500 रुपयांपर्यंत लाभ घेत असल्यास या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार नाही। श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण ही योजना 21 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिलांसाठी आहे। निराधार योजना 60 वर्षांच्या वरील महिलांसाठी आहे। तसंच केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कृषी सन्मान योजनेचे 12,000 वर्षाला मिळतात। ते पैसे महिलेच्या अकाउंटमध्ये येत नसतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल। संजय गांधी निराधार योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांना लागू आहे, याच्यामुळे कुणाचंही याच्यामध्ये नुकसान होणार नाही। ही योजना 21 ते 60 पर्यंत आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। या योजनेमध्ये 2.5 कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे, त्यामुळे सरकारचं धोरण स्पष्ट आहे। 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांना यातून लाभ हा निश्चितपणाने होणार आहे। त्यामुळे आता ज्या योजनांचा लाभ, समजा शासकीय योजनांचा लाभ ज्या माझ्या माता भगिनी घेत असतील, उदाहरणार्थ त्यांना जर 1000 रुपयाचा लाभ होत असेल तर त्यांना 500 अधिक लाभ म्हणजे 1500 पर्यंतची कॅप ही त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। ज्या महिलेला कुठल्याही योजनेचा लाभ नाही थेट तिच्या अकाउंटवर आणि ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे, अशा सगळ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागेल तेही पाहूया। 1 ते 15 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल। आधार कार्ड, डोमेसाईल किंवा जन्माचा दाखला, 2.5 लाखांच्या आतला उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत,
रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो एवढी कागदपत्र द्यावी लागतील। तर या योजनेवरून आता विरोधकांनी सरकार विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं म्हटलंय। राज्यपालांची सही झालेली नसताना लाडकी बहीण योजनेचा GR अर्थात शासन निर्णय काढल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। बजेटचं सत्र सुरू असताना त्यावर अद्याप राज्यपालाची सही झाली नसताना हा जो GR काही काढला अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय म्हणून माझी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो। आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतं की हे आम्ही करू शकलो नाही, ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत। अटी शर्थींमुळे 22% महिलांनाच फायदा होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे, तर 2.5 कोटी महिलांचा आकडा सरकार देत आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।